आहे. चला तर आज आपण करणार आहे चेहऱ्याचं क्लीनअप. तर आता सुरुवातीला तर पहिले आपली टिकली ही काढायची, त्यानंतर आपलं नाकातलं वगैरे काढून घ्यायचं, त्यानंतर आपल्या हातमध्ये रिंग वगैरे काही असेल ते काढून घ्यायचं. ह्या बांगड्या पूर्ण अशी करायची, लय फिट्ट नाही करायची, नॉर्मल. त्यानंतर आपला जो चेहरा आहे आपण तो म्हणजे आपलं व्यवस्थित पुसून घेणार आहे आपली या स्क्रबने. चला तर त्या पहिले आपण लावूया केसांना, म्हणजे आपले जे केस आहेत ते मध्ये येत नाहीत. चला तुम्ही बघत राहा, पण नक्की करून पण बघा. हे हेअर बँड आपलं भेटतंय ते असं ते म्हणजे आपले जे केस आहे एक्स्ट्राचे हे सगळे असे मागं जातात आणि आपल्याला जे मेन मसाज करायचे 2 मिनटं. तर हे बघा, हे असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं, म्हणजे जे आपले एक्स्ट्राचे हे जे हेअर आहे आपले हे इथं येत नाही, तर आपल्याला मसाज करायला सोपा जातो. तर चला आपण पहिले चेहरा क्लीन करूया, फक्त पाण्याने. एक्स्ट्राचे जे डेड सेल आपल्या चेहऱ्यावरचे ते सगळे निघून जातात. चला तर आपण पहिले जी ॲलोवेरा असते ना, मी फ्रेश ॲलोवेरा घेतलेली आहे. तर आपली जे जेल असतं तर ते आपण जेल पहिले अप्लाय करूया थोडंसं, त्यानंतर स्क्रब करायचा, स्क्रबनंतर परत थोडं अप्लाय करायचं. माझ्याकडे म्हणजे ॲलोवेराचं झाड होतं, म्हणजे आपलं हे आहे प्लांट, त्याच्यामुळं मग मी जेल आणलेलं नाही आहे, मी फ्रेश जेल वापरणार आहे. आणि मी असा पण चेहऱ्याला मसाज करत असते, याचा चांगला असतो करायचा. चला तर मी अप्लाय करून घेते, तुम्हाला दाखवते. तर मी आता इथं व्यवस्थित जेल लावून घेतलेलं आहे. तर हे 5 मिनटं मुरण्यासाठी फक्त हलकासा असा मसाज करायचा. असं राऊंडमध्ये खाली यायचं असं. आता हा 5 मिनटं करायचा. आता आपण स्क्रब करणार आहे. इतकासा स्क्रब घ्यायचा. मी हे वापरलेलं आहे, तुम्ही पण वापरा, छान आहे हे. दोन्ही हातांना असं करायचं, त्यानंतर पहिले थोडं थोडं लावून घ्यायचं सगळीकडे. गळ्याला नाही लावायचं स्क्रब, आणि हलक्या हाताने प्रेस करायचं. याला स्क्रबला जास्त प्रेस करायचं नाही, कारण स्क्रब हा थोडंसं त्याच्यामध्ये ना हे असतं ना, तर चेहऱ्याला इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे फक्त असा मोठ्या राऊंडमध्ये पहिले तर आपला हा नाकाचा हा भाग असतो ना, हा एवढा, याला थोडंसं जास्त नाही, नॉर्मल याला आपण प्रेस करतो ना, याच्यापेक्षा नॉर्मल थोडंसं जास्त याला प्रेस करायचं. आपण क्लीनअप करतोय, फेशियल नाही, त्याच्यामुळे नॉर्मल प्रेस करायचं. हे बघा असं तिथे
आणि डोळ्याच्या या भागात. डोळे बंद करायचे आणि पूर्ण मसाज करायचा 5 मिनटं. याचा पण 5 मिनटंच करायचं. चला तर मी 5 मिनटं करते. हे बघा आपला स्क्रब व्यवस्थित आपल्या चेहऱ्यामध्ये मिक्स झालेला आहे. तर आता हा आपण साफ करूया. फक्त आपलं जेल आणि क्रीम ही चेहऱ्यामध्ये मुरू द्यायची आणि जी आपलं स्क्रब असतो ना, स्क्रबची जी मेन क्रीम असते ती फक्त मुरू द्यायची. जे वरचे जे असतात ना आणि त्याचं निघालेलं ते सगळं साफ करायचं आहे. हे बघा कसं काळं काळं निघतंय त्याचं. हे आता व्यवस्थित साफ झालेलं आहे. त्यानंतर जो आपलं ॲलोवेरा आहे ना ते परत नंतर अप्लाय करायचं. त्याच्या आधी तुम्हाला एक ट्रिक दाखवते मी. हा रुमाला असं अडकवून घ्यायचं म्हणजे आपल्याला दोन्ही कामी येतं. आपलं म्हणजे ड्रेस पण का आपलं जे काही आहे खराब होत नाही आणि हे पण होत नाही. तर जे आपलं हे स्क्रब आहे हे हातात घ्यायचं आणि हे असतं ना याने हे जी जागा असते ही अशी प्रेस करायची. त्याच्यामुळे जी पण घाण असते ती निघून येते आणि नाकाचा जो भाग असतो तो छान दिसतो. म्हणजे आपल्या ज्या पुळ्या वगैरे इथे येईल राहतात ना अशा ते निघून येतं. तुम्हाला या ज्या पण कोणत्या इथं या भागात म्हणा इकडं म्हणा हे असं करून घ्यायचं. आणि जर मोठी असेल जर आपलं पिंपल्स असेल तर हा जो भाग असतो इथं एक बारीक होल आहे बघा दिसतंय. तर हे त्याच्यावर असं जे धरायचं आणि असं प्रेस करायचं म्हणजे त्याच्यातला जो घाण ते असतंय ना तर ते कण तो निघून जातो. त्याच्यानंतर तिकडं काळा डाग पडत नाही. तर त्यासाठी हा भाग आहे आणि हा आपला नॉर्मल याच्यासाठी की जी पण नॉर्मल घाण आहे ती याने निघून जाते. हे बघा मी आता व्यवस्थित काढून घेते. चला तर जे आपण जेल घेतलेलं आहे म्हणजे मी माझ्याकडं ॲलोवेरा आहे त्यामुळे मी फ्रेश घेतलेलं आहे. तर तुम्ही अशी पुडी पण आणू शकते. तर आता मी हे अप्लाय करते. जेलला काय होत नाही तुम्ही किती प्रेस केलं ना जेल जेवढं चेहऱ्यात मुरतं ना तेवढं चांगलं असतं. त्यामुळे जेल मुरू द्यायचं जरा. हे फास्टच करायचं जरा म्हणजे चेहऱ्यामध्ये प्रेस करायचं मेन म्हणजे व्यवस्थित लागलं जातं आणि चेहऱ्यात पण मुरतं. बघा मी हे लावले आता हाताने मसाज करणार आहे. 5 मिनटं करायचं. हा बघा मी पॅक याच्यात काढलेला आहे आणि पॅक मी ऑरेंजचा आणलेला आहे. ऑरेंज फ्लेवर मास्क. तर तो असा अप्लाय करायचा. याचं काही नाही भीती नसते की आपण इथं लावा कुठे म्हणजे आपले ॲब्रोजला लागू द्या काही नाही भीती. फक्त जे आपण ब्लीच करतो ना तर ब्लीच आपले इथं लागू नाही द्यायचं. हे बघा व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं.
पॅक आपला पूर्ण इथपर्यंत लावून घ्यायचं असं. चला तर लावल्यानंतर दाखवतो. ते हे बघा पॅक मी अप्लाय करून घेतलेला आहे. आता हा 15 मिनटं सुकू द्यायचा, त्यानंतर तो आपोआप निघतो, तेव्हा दाखवते. त्याला चला तर आपला मास्क सुकलेला आहे. आता आपण तो काढूया हळूहळू. असं इथून चालू करायचं स्टार्ट. इथून अप्लाय केला आहे आपण, असं अप्लाय केला आहे ना, तर इथूनच काढायचं. चला मी काढल्यानंतर दाखवते. हे बघा आपलं मास्क हळूहळू निघते. थोडा राहिला आहे तो पण तर हे बघा आपला मास्क निघाला आहे. तर आपण आता याने क्लीन करूया थोडंसं. जास्त नाही, पण जे चिकट आहे ते क्लीन करायचं. हे बघा पूर्ण पॅक निघून गेला आहे. अशा प्रकारे आपलं क्लीनअप झालेलं आहे. आणि हे बघा फरक लगेच जाणवतो. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.